सो हे एव्हरीवन, मी अमृता. माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. दुपार झाली आहे, 3:30 वाजले. मी कामावर आहे आणि इथं माझ्या समोर खूप सारा काम पडलेला आहे. मला तो काम आवरायचा आहे. सो गाईज, मी मगाशीच कामाला आले आहे आणि मला आज संध्याकाळी जायचंय लग्नाला. मला आज लग्नाचा इन्व्हिटेशन आहे आणि मी खूप काय बोलतात त्याला, खूप हिंमत जुटवून आज मी लग्नाला जाणार आहे. कारण की मी आज एकटी मुलांना लग्नाला घेऊन जाणार आहे. नाही, मम्मी पण येणार आहे. जर मम्मी कामावरून लवकर आली तर मम्मी माझ्यासोबतच येणार, नाही तर मम्मीला उशीर होऊ शकतो आणि माझी मम्मी उशीरच येणार, हे मला फुल ऑन माहिती आहे. मम्मी व्लॉग बघत असेल तर बघ, खरंच तू उशिरा येणार हे मला माहिती आहे. जर तिने टायमावर आली तर ते तुम्ही नक्कीच बघणार माझ्यासोबत. सो मला संध्याकाळी जायचंय लग्नाला. तर मी आता सर्व इथं काम आवरते. जेवण आणलंय पण मी जेवण जेवली नाहीये. म्हटलं जेवल्यावरती माझ्यानी काम होणार नाही, तर मी सर्वात आधी काम आवरते, मग जेवण करते. आणि एकाकडे व्हिडिओ अपलोडिंगला लावलेला आहे. सो मागच्या 8 दिवसा आधीचा जो मी व्हिडिओ अपलोड केला होता, मला त्याला छान व्ह्यूज आले, तर त्याच्यासाठी धन्यवाद. आणि ह्याच्या पुढे पण व्ह्यूजवर न लक्ष देता आपले काम करत राहणार आहे मी. हे मी स्वतःला एक टाईपचा प्रॉमिसच केलेला आहे की आता व्हिडिओ बनवण्यावर फोकस करायचा आहे, व्ह्यूज बघायचे नाहीये. आणि माझे रील्स खूप उशिरा अपलोड होत आहेत, तर त्याच्यासाठी सॉरी. पण मी काय करू, एवढं सर्व आवरून सर्व काही करता कधी कधी व्हिडिओ अपलोडिंगला उशीर होते, कधी कधी व्हिडिओज बनत नाही. खूप काही अशा गोष्टी येतात समोर जे मला फेस करावे लागतात. हाय बोलो, बोलो मैं रोज मैगी खाती हूँ चीज लेके, बोलो। मैं रोज मैगी खाती चीज लेके। हाँ, अभी मैगी नहीं खाओगी, बोलो कल से खाना खाऊंगी। ऐसे खाना खाने भी नहीं खाऊंगा। तुम नहीं खाती हो? उसको बहुत घाई रहती है, वो जब भी आती है ना, जल्दी दो जल्दी दो जल्दी दो ही करती है। अभी आती नहीं है वो इधर। डोसे के साथ खाते चीज कभी वड़ा पाव के साथ कभी वड़ा पाव मंगाते। अब वड़ा पाव के साथ कौन चीज खाता है? मैं तुमको 1 रुपया बाद में दूं क्या, चलेगा तुमको? हाँ, बाद में देती हूँ, अभी 1 रुपया ले लो, 1 रुपया कॉफी दे दूं, ठीक है चलेगा। चलो कॉफी देऊया आपण हिला, कॉफी पाहिजे. सो तिला कॉफी पाहिजे, ती 2 रुपये बाकी नाही ठेवणार, कॉफी घेऊन जाणार. कस्टमर खूप हुशार असतात, माइंड नको करा, पण हुशार असतात. लो, ठीक है. ब्रू नहीं है रजा, खाने वाला टॉफी चाहिए. ओ, तो फलेरो का दे दो क्या चॉकलेट? लो, ठीक आहे. सो गाईज, बघितलं तुम्ही, कस्टमर होते तर आपल्याला कस्टमर पण अटेंड करायचे. सो गाईज, मी संध्याकाळी कामाला जाणार आहे. कामाला नाही यार, मी लग्नाला जाणार आहे. आणि नेहमीची परीक्षा की साडी कुठली घालू. पण ठीक आहे, काय जास्त मी हे नाही, टेन्शन घेणार नाहीये. जे हातात भेटेल ती साडी घालायची आणि जायचं. टेन्शन घ्यायचं नाही आता, फक्त फोकस व्हिडिओ बनवण्यावर, बाकी काय नाही. सो हा आहे आमचा मेडिकल, बघून घ्या. खूप मोठा मेडिकल आहे आमचा, मनानी मोठा आहे, मनानी. सो गाईज, चला आता खूप गप्पा झालेत, आता नंतर भेटू. आता मला काम करायचं आणि एकीकडे माझा व्हिडिओ अपलोड होत आहे. सो स्टे ट्यून गाईज, भेटू आपण संध्याकाळी.
फ्रेंड्स आम्ही इथं बसलोय. ही आमची कुकूबाई. आम्ही चाललो घरी. आम्हाला एक लग्नाला जायचं. इथं मम्मी मम्मी आणि इथं मम्मी हॅलो बोल. हाय. आम्ही इथं बसलोय. हाय. रिक्षा बघतोय आम्ही रिक्षा बघतो. आता तुम्ही विचार करत असेल, अरे रिक्षाने कुठे चालली, तुझ्याकडे गाडी आहे ना? नाही, पप्पा गेलेत गाडी घेऊन. आणि ऑब्विसली माझ्या मम्मीला 4 व्हीलर आहेत. ऑब्विसली आमच्या मम्मीला 2 व्हीलर येतो. थांब. तुम्ही बोलत असेल एवढी मोठी गाडी आहे, तुझ्या मम्मीला 2 व्हीलर येते, तुझ्या पप्पाला दोघी येते, 4 व्हीलर 2 व्हीलर. नाही, आमची 2 व्हीलर आहे घरी, म्हणजे पप्पाकडे, आणि 4 व्हीलर आहे ऑफिसला. म्हणून आम्ही रिक्षा घेतोय. पप्पा कार घेऊन येतील घरी, कारण की त्यांना कार पण वॉश करायची आहे. वॉश करवायची काय एवढं चांगल्या व्ह्यू जवळ आम्ही रिक्षा शोधत बसलोय. वा झूम करू. तिथे सनलाइट आहे. यार मला आवडलं ना. चलो बाय. फ्रेंड मी एक छोटासा क्लिप घेतलाय. बाय. एक छोटासा क्लिप घेतला. आम्ही बसलो ऑटोमध्ये. ऐका तू. आम्ही घरी चाललो. आणि आता आम्ही भेटू डायरेक्ट घरी, पण त्यानंतर भेटू डायरेक्ट. रेडी रेडी व्हायला घेतोय. त्याच्या आधी मी चार्जिंगला लावून घेते आणि मग आपण रेडी हो आणि भेटू लग्नामध्ये. आणि आउटफिट दाखवेन. चलो मी घालते. दे तो. थँक्यू. दिस इज माय आउटफिट. तुम्ही बघितलं असेल सर पुढेच्या ब्लॉग मध्ये. आणि मी अशी रेडी झाली आउटफिट. येस. So mommy's outfit is this. His outfit is sari. चलो. Chalo. Outfit is this. Papa's outfit is this. Suki's outfit is this. हा ना घेते ना. थांब. Spelling bee. पावडर लावली का? लावली तिने पप्पाच्या पॅन्टवर फेकली. नको नको तू पडशील. आता आम्ही दाखवू आमची नानी. नानी हाय कर नानी. हाय. ही नाणी आहे. त्या हॉलला आम्ही गेलो. हा हा. आणि आता आम्ही चाललो. मंदिर दाखव त्यांना. हा हे मंदिर. भारी आहे का? जुत्ता चोरी पण झालता आमच्या समोर. नानी जुत्ता चोरी पण झाला. चला. असंच असते लग्नामध्ये. पण आपल्या समोर ते तुला नाही बोलले ते सांगा. सो खरंच माझी मुलगी एवढी नॉटी आहे ना की माझ्या आजारी पप्पाला पण सोडत नाही. नुसतं पावडरमध्ये खेळते आणि त्यांना पण फार त्याच्या पावडर करून दिलेला आहे खरंच. पाला ए चिची हात नको लावू बेटा. अरे यार ठीक आहे चल 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 ये.
सो गाईज मी आली लग्नावरून आणि घरी आल्यावर आता ओई पंखा नाही लावलाय बघा, मला किती घाम येतोय, खूप घाम येतोय बघा. आणि मला एक सांगा, कशी वाटते मी, छान वाटते का नाही? सो गाईज मी आली आहे लग्नावरून आणि जेवण तिचे पप्पा तर आले नाही, मी त्यांना आता भात फ्राय करून देते म्हणजे ते जेवतील. आणि बस असा होता आजचा व्लॉग. लग्न झाला, छान झाला. ज्यांच्या इथं आम्ही लग्नाला गेलो त्यांनी त्यांच्या पद्धतीने लग्न केला आणि आम्ही एन्जॉय केला आणि घरी आलो. म्हणजे खूप बरं वाटलं. म्हणजे कधीतरी असं तयार होणं ठीक आहे, कारण की नेहमीच मी मॅक्सी लटकवून असते तर मला असं ना, म्हणजे माझा मॅक्सी म्हणजे कम्फर्ट झोन झालेला आहे. सो कधीतरी रेडी होणं ठीक आहे. माझ्या मुली फ्रीजचा दरवाजा खोलणार. आकर कुकू दाखव. आ करू. दोन दोन खाल्ले ते पप्पा खाल्ले तर मी पण सो गाईज माझ्या घरी असंच आहे, खाणं खाणं खाणं. कमेंट मध्ये सांगा. बाय बाय. ऐकलं का? असं कधी होतं का छोटी बहिणीची सायकल मोठी बहीण चालवते? आमच्या घरात होतं. हे बघा, हे सरक. काय बोलली बाय बोलली? तू पण बोल बाय. बाय. उद्या काय बोलली? बाय बोलली. बाय बोलली. हा बाय बोलली. सांगते तर सांग ना, काय घाबरते का मी? दीदी अरे कुठून एक जागी मम्मी बाय नको बोला. बस बाय कर. अच्छा चल लास्ट बाय बोल. बाय. बाय बोल. कर. बाय बोल. बाय कर. बाय बोल. बोलेल ना ग बाय, तर बोलावाच लागेल. आपण नंतर मार. पप्पी देईन नाही तर काय, पप्पी तर हे देईन. बघा, छोटी बहिणीची सायकल मोठी बहीण चालवते. नको करा मम्मी. करेल मी, असं करेन, नको करा. असं असं करेन मी, अरे असं मम्मा माझ्यावर का बिल फाडतायत? असे अशा करेन मी, असे असे पप्पी पण देईन असे. कधी असं झालंय छोटी बहिणीची सायकल. बघ फ्रेंड्स, मी तर सायकल वर बसली, हिचं काय चाललंय भागो 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 भागो. आईच मला आता जाऊन भात फ्राय करायचंय आणि त्यांना द्यायचंय खायला. सो आता आपण नंतर भेटूया, नंतर बोलूया. माझ्या ब्लॉगला खूप खूप प्रेम द्या. सो स्टे ट्यून गाईज, बाय.